कर्जत तालुक्यातील कोथळीगडाच्या पायथ्याजवळ असणाऱ्या पेठ आंबिवली येथे एका अंदाजे 3 वर्ष वयाच्या नर बिबट्याचा डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना मंगळवारी उघडकीस आली। मिळालेल्या माहितीनुसार पेठ आंबिवली येथील खासगी मालकीच्या शिवशंकर फार्म समोरील डोहामध्ये स्थानिक ग्रामस्थांना बिबट्या तरंगताना दिसला। त्यांनी तातडीने याची माहिती वन विभागाला दिली। खोपोली येथील आउल्स ॲनिमल रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेऊन वन विभागाच्या मदतीने मृत बिबट्याच्या डोहातून बाहेर काढले। यावेळी पनवेल विभागीय वन अधिकारी सागर माळी, कर्जत पूर्व विभागीय क्षेत्र वन अधिकारी प्रदीप चव्हाण आणि वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। बिबट्याचा मृतदेह पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। वन विभागाचे अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी सांगितले की या परिसराला लागूनच भीमाशंकर अभयारण्य आहे, त्यामुळे या भागात जंगली जनावरांचा वावर नेहमी असतो। रात्रीच्या वेळी पिण्याच्या पाण्याच्या शोधात किंवा शेळ्या मेंढ्यांच्या शिकारीसाठी फिरत असताना बिबट्याचा पाय घसरून तो डोहात पडला असावा आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला।